प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सुख समाधान असावे, पण त्यासाठी आपल्याला घरात काही छोटे छोटे बदल करणे सुद्धा गरजेचे असते. मग आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी, भरभराट होण्यासाठी, सुख शांती टिकून राहण्यासाठी काही उपाय किंवा तोडगे करणे खूप गरजेचे आहे. तर त्या गोष्टी अशा: जर घरात फाटलेले कपडे, जुने जास्त काळ झालेले जीर्ण झालेले कपडे असतील किंवा चिरलेली भांडी, कान तुटलेले कप, कधीही न लागणारे निरुपयोगी साहित्य, तुटफूट झालेले इतर कोणतेही साहित्य हे घरात नसावे. कारण या सर्वांमध्ये कलीचा वास असतो. त्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता पसरते. आपल्याला कामात यश मिळत नाही. घरात कटकटी सुरू होतात. अशा समस्या सुरू होतात. कारण गुरुचरित्रामध्ये सांगितले आहे की कली एका हातात लिंग आणि एका हातात जीभ धरून उभा आहे. तो जेव्हा मनुष्याला त्रास द्यायला लागला तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला की कलियुगात जो देवाची भक्ती करेल, आध्यात्मिक मार्ग स्वीकारेल, नीतिमत्तेने आणि धर्माने वागेल, त्याला तू काही करू नको. तेव्हा कलीने ते मान्य केले. म्हणून जमेल तेवढे माणसाने पुण्यकर्म करावे, अध्यात्माच्या मार्गावर चालावे, आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याचा विचार करावा, आचरण नेहमी शुद्ध ठेवावे, पवित्र ठेवावे. मग स्वामी आहेतच आपल्या पाठीशी. ते आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत. अगदी कधीही एकटे सोडत नाहीत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी, उपयोगी टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.